धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊन जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. श्रीमद भागवताच्या प्रारंभी जो मंगलाचरणाचा श्लोक आहे त्यासंबंधीचं चिंतन आपण यथाशक्ती या ठिकाणी करत आहोत. महर्षी व्यास यांनी प्रथम ब्रह्मसूत्रातलं वाक्यांश या ठिकाणी प्रगट केला आणि याला ब्रह्म ज्ञान ज्या भागवतात सांगितलेलं आहे हे भागवत म्हणजे वेदतुल्य आहे, ब्रह्मसूत्र तुल्य आहे, उपनिषद तुल्य आहे हे त्यातून सूचित केलं. म्हणून जन्माद्यस्य यतः अन्वयादितरतः भगवान कसा जाणावा म्हणून अन्वय व्यतिरेकाचा उल्लेख केला. आणि हा भगवान हाच फक्त ध्यान विषय आहे. सत्यम परं धीमहि त्याचं आपण सर्व ध्यान करू, आपण सर्व त्या भगवंताचं ध्यान करू, त्या सत्य आणि पर असणाऱ्या. मग या ठिकाणी ध्यानास योग्य काय आहे, ध्यानास योग्य कोण आहे. कोणी म्हणतील की माया विश्वाची निर्मिती कारक आहे, ती जननी आहे, विश्वजननी आहे, म्हणून माया ध्यानास योग्य आहे का याचा परिहार त्यांनी केला. तो या ठिकाणी अभिज्ञ हा शब्द वापरून, कारण भगवान अभिज्ञ आहे. अभिज्ञ म्हणजे ज्ञान संपन्न आहे. ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे आणि अज्ञान हे मायेचं स्वरूप आहे. त्यामुळं माया ही जड आहे, ती अज्ञानवश आहे आणि ती जड असल्यामुळे भगवान चैतन्यमय आहे, माया जड आहे. त्यामुळं माया ही ध्यान विषय असू शकत नाही असं या ठिकाणी सूचित केलेलं आहे. आणि दुसरं स्वराट, स्वेनैव राजते इति स्वराट. या ठिकाणी त्याने स्पष्ट शब्द वापरला आहे. स्वेनैव धामना महसा निरस्तम कुहकम कपटम माया लक्षणं संस्मितम. या ठिकाणी माया ही ध्यानयोग्य नाही आणि जीव हाही ध्यानयोग्य नाही, कारण जीव हा पराधीन आहे. तो ज्ञान विसरलेला आहे, ज्ञान विस्मृत झालेला आहे, तो अल्प आहे, लहान आहे. जरी या ठिकाणी समुद्र आणि थेंब तत्वतः एक असले तरी नावा थेंबात चालत नाहीत. समुद्रातच नावा चालतात, थेंबामध्ये नावा चालणार नाहीत. का तर थेंबाचं क्षमता कमी आहे. थेंब हा फार क्षणिक काळ टिकतो आणि नंतर वाळून जातो. त्याची शक्ती कमी आहे, त्याचं ज्ञान कमी आहे, त्याची क्षमता कमी आहे. आणि ईश्वर मात्र सर्व प्रकारच्या क्षमतेने समृद्ध आहे आणि त्यामुळे भगवान हा खऱ्या अर्थाने स्वराट आहे. स्वराट म्हणजे जो स्वतःच्या सर्व सामर्थ्याने युक्त आहे. कोणत्याही काळी त्याचं सामर्थ्य तो विसरत नाही, कोणत्याही काळी तो स्वतःला विसरत नाही. आपण दशमस्कंधात पाहिलं आहे की ब्रह्मदेवाला जेव्हा वाटलं की कृष्ण या ठिकाणी बाळगोपाळासह खेळतायत, ते विसरले का स्वतःच्या स्वरूपाला, म्हणून त्यांनी गाई गुरं त्याचप्रमाणे गोपाळ हे सगळे आपले मायागारात नेले. भगवंतांनी त्यांना मागितलं नाही की माझे गुरं मला परत द्या, माझे गोपाळ मला परत द्या. भगवान त्यांना मागायला गेले नाही. उलट आपल्या सामर्थ्याने आपण स्वतःच स्वस्वरूपो बभौ, भगवान स्वतःच सगळ्या प्रकारच्या स्वरूपाने युक्त झाले. काठी तेच झाले, त्याचप्रमाणे बाळगोपाळही तेच झाले,
वत्सही तेच झाले, गायी तेच झाले, शिदोरी तेच झाले, शिंकेही तेच झाले. या ठिकाणी भगवंतांनी स्वतःचं स्वरूप सर्वत्र प्रगट केलं आणि या स्वतःच्या सामर्थ्याने पुन्हा खेळायला सुरुवात केली आणि शेवटी ब्रह्मदेवाला शरण यावं लागलं. हे आपण दशमस्कंधात पाहिलेलं आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की भगवान हा कसा आहे, तर तो कोणाला उसणं मागायला जात नाही. तो स्वयंपूर्ण आहे, सर्व प्रकारच्या सामर्थ्याने युक्त आहे. आणि म्हणून इथे स्वराट हा शब्द वापरला. तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति सूरयः. त्या भगवंतानी प्रसृत केलं, तेने म्हणजे प्रसारित केलं, ज्ञान प्रसारित केलं, ज्ञान प्रगट केलं, ज्ञान व्यक्त केलं. कुठे व्यक्त केलं, तर ब्रह्महृदय, ब्रह्मदेवाच्या अंतःकरणात, ब्रह्मदेवाच्या हृदयात. भगवान हा हृदयात प्रगटतो. भगवान हा बाहेर दिसण्याचा विषय नाही, तो पांचभौतिक विषय नाही, तो या ठिकाणी शब्द रूप रस गंध स्पर्श या केवळ प्रापंचिक विषयासारखा आपल्याला दिसणारा नाही, तो ऐकू येणारा नाही, मग तो स्वतःलाच स्वतः कळणार आहे. म्हणून नामदेव महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख. माझे स्वतःलाच कळून आलं. या ठिकाणी बाहेरचा विषय नाहीच आहे, तो अंतःकरणाचा विषय आहे, तो आपल्या हृदयाचा विषय आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात हृदा, अंतःकरणात. गायत्री मंत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी धियो यो ना प्रचोदयात, धी म्हणजे बुद्धी, तसं इथं हृद म्हणजे अंतःकरण, हृदय, बुद्धी. भगवान बुद्धीला प्रेरणा देतो. भगवान हा प्रेरणा देणारा आहे. ही प्रेरणा बुद्धीला देते, बुद्धीला येते, कारण बुद्धी ही ज्ञानग्रहणास युक्त आहे. बाकीचे इंद्रिय हे केवळ कुणी कर्मेंद्रिय आहेत आणि ज्ञानेंद्रिय आहेत, पण बुद्धी मात्र या सगळ्यांवर नियंत्रण करणारी आहे. आणि त्यामुळे बुद्धीला भगवान प्रेरणा देतो. धियो यो नः प्रचोदयात्. भगवान बुद्धीला प्रेरणा देतो. तो आपण म्हणतो ना की देव काही कोणाच्या हातामध्ये कोणाचं रक्षण करण्यासाठी हातात काठी घेऊन रक्षण करत नाही. न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत. भगवान हा न देवा दंडमादाय, हातात काठी घेऊन तो मेंढपाळासारखं, जसं मेंढपाळ हातात काठी घेऊन मेंढ्यांचं शेळ्यांचं रक्षण करतो, तसं देव आपलं रक्षण नाही करत. मग ते म्हणतात, ज्याचं मला रक्षण करायचं आहे, ज्याला मला वाचवायचं आहे, बुद्धियोगं ददाम्यहम, मी त्याला बुद्धियोग देतो, त्याच्या बुद्धीला प्रेरणा देतो, त्याच्या बुद्धीला चालना देतो. न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत. या ज्याला मला ज्याचं रक्षण करावंसं वाटतं त्याला मी बुद्धीची प्रेरणा हा भगवान देत असतो. म्हणून हृदी या ठिकाणी हृद शब्द वापरला आहे. आणि ब्रह्महृदय, ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये आदि कवई असणारे ब्रह्मदेव. मुह्यन्ति सूरया तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. इथं आपण काल आलेलो होतो. तेजो वारी मृदा यथा विनिमयो. ज्याप्रमाणे या सूर्यप्रकाशाच्या, प्रखर सूर्यप्रकाशाच्या केवळ स्वरूपावर किंवा अधिष्ठानावर मृगजळ दिसतं. मृगजळ कशाच्या अधिष्ठानावर दिसतं हो, तर सूर्याच्या. सूर्य सत्य आहे, सूर्याचा प्रकाश सत्य आहे, मृगजळ असत्य आहे. पण असत्यसुद्धा भासित होतं. कशाच्या आधारावर मात्र, तर सत्याच्या. सत्याच्या आधारावर असत्य भासित होत असतं. आणि म्हणून तेजो वारी मृदायन असा शब्द त्याने वापरला आहे. किंवा ज्याप्रमाणे शांत जलाशयावर आपल्याला काचेचा आभास होतो, जणू काही काचच आहे असं वाटतं, पण ते शांत जलाशय असतं. शांत जलाशय हे या ठिकाणी अस्तित्व आहे आणि आभासित होणारा काच आहे. त्याप्रमाणे सूर्य हे अस्तित्व आहे आणि आभासित होणारं मृगजळ आहे. तसा भगवान हे अस्तित्व आहे आणि विश्व हे आभासित होतं, संसार हा आभासित होतो. ते म्हणतात तेजोवारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. या ठिकाणी मृषा आणि अमृषा असे दोन अर्थ आपल्या लक्षात घ्यावे लागतात. कारण या ठिकाणी यत्र त्रिसर्गो मृषा इथे एक द्विखंड दिलेलं आहे, ज्याच्या स्वरूपावर त्रिसर्ग हा खरा वाटतो. त्रिसर्ग म्हणजे सत्वादी गुण, सत्व रज तम हे
मायेचे गुण आहेत, हे माईक गुण आहेत. हे माईक गुणसुद्धा खरे वाटतात का हो? कसे काय खरे वाटतात? खरे वाटतात कारण त्याचं अधिष्ठान सत्याचं आहे. म्हणून सत्याच्या अधिष्ठानावर कधी कधी असत्य भासित होत असतं, पण भासित होतं. पण पुन्हा ज्ञान झाल्यावर आपल्याला कळतं की नाही, हे खोटं आहे. पण भासतं मात्र खरं. अधिष्ठान सत्यतया, सत्याच्या अधिष्ठानावर हे खरं भासतं. ते म्हणतात अधिष्ठान हे जर सत्य असेल तर काही वेळेला खोटंही चालतं. अहो, खोटे रुपये चालत नाहीत का? 500च्या नोटा, 2000च्या नोटा खोट्या, पण काही दिवस चालतात. अहो, मला तर खरीच वाटली. आपण एखाद्या असं व्यवहार करतो आणि खोटी नोट आपल्या हाती येते आणि कुठेतरी गेल्यानंतर मग बारकाईने पाहिल्यावर दुकानदार म्हणतो ही खोटी आहे. अरे, ही खोटी आहे, माझ्या खिशात कशी आली? मला कुणी दिली? गडबडीत दिली, गडबडीत घेतली. स्टँडवर गेलो होतो, कोणाचा तरी व्यवहार केला आणि नोट खिशात आली. अरे अरे अरे, चुकलो. अनोळखी माणूस निघूनही गेला. आता परत कोणाला करणार? शेवटी आपल्या ज्ञानावर आपण म्हणतो बस मी चुकलो, मला कसं कळलं नाही, मी कसं पाहिलं नाही. पण चालली का नाही? काही काळ चालते. खोटी नोटसुद्धा काही काळ चालते, पण कशाच्या अधिष्ठानावर? सत्याच्या अधिष्ठानावर. ही खरी आहे असं वाटलं, ही खरी आहे असं भासित झालं. या ठिकाणी एक दृष्टांत सांगावा लागेल. एक मोठी राणी होती, सगळ्या प्रकारच्या सुखसोयींनी युक्त असं तिचं घर, तिचे दागिने हे सगळे मोठे, सगळे सत्य आणि 100 नंबरी सोन्याची केलेली. आता तिला एकाही दागिनेला कमी नव्हती, पण तरीसुद्धा तिने आणखी दागिने मागितले. तिचा नवरा अर्थात राजेसाहेब हे परदेशात गेले. परदेशातून त्यांनी खूप सुंदर दागिना घडवून आणला. हा दागिना घडवून आणल्यानंतर तो तिला दिला. अर्थात खोटा असण्याचं कारणच नाही, ते काही कोल्हापुरी साज थोडाच होता, तो खराच होता. तो दागिना आणल्यानंतर तो दागिना इतका सुंदर की राणी खुश झाली. वा वा वा, आता हा दागिना घालून कुठेतरी जावं म्हणून तिने विचार केला. पण कुठं जावं, काय जावं? सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठं जायचं नाही. मग काय करावं? एक समारंभ आयोजित करावा म्हणून तिने एक समारंभ आयोजित केला. आणि समारंभ आयोजित केल्यानंतर सर्वांनी तिच्या दागिन्याचं कौतुकही केलं. वा वा, काय दागिने आहेत, काय नवीन दागिना आहे, काय सुंदर दागिना आहे. अर्थात तिचं समारंभ संपला. काही दिवसानंतर तिची मजुरी तिला असं म्हणाली की अहो बाईसाहेब, तुम्ही परवा तुमच्या पतिराजांनी दागिना आणला आहे, तो मला एकदा घालून बघायचा आहे. तो मला कसा दिसतो ते मला बघायचं आहे, माझ्या गळ्यामध्ये कसा दिसतो. तिने, राणी म्हटली ठीक आहे, काय हरकत नाही, रोजचीच मजूर आहे, दासी आहे. तिने तो घातला आणि ती एका लग्नाला गेली. ती दासी एका लग्नाला गेली, लग्नामध्ये मिरवली. सगळे लोक म्हणले अहो ही दासी? हो, राजाकडली दासी आहे. अहो, अलंकार बघा ना तिच्या गळ्यामधला. ते म्हणले अहो अलंकार कशाचा? हा खोटा आहे म्हणले, हा पितळाचा आहे, हे खरं सोनं नाही आहे, हे 100 नंबरी सोनं नाही. मग अहो हे पितळ आहे म्हणले, केवळ सोन्याचं पॉलिश दिल्यासारखं तुम्हाला दिसतंय, पण हे पितळ आहे. ते म्हणले अहो पितळाचा दागिना घातलाय, पण बघा ना कसा सोन्यासारखा चमकतोय. वास्तविक तो सोन्याचा दागिना होता, पण लोक त्याला पितळाचा म्हटले. ती म्हणली बघा ना दागिना नवीन. ते म्हणले अहो खोटा आहे. लोक म्हणू लागले खोटा आहे. अहो नाही हो, खरा आहे. लोक विश्वास ठेवतील का? नाही. का? याचा अधिष्ठान कोण आहे? याचा अधिष्ठान आहे दासी. दासी कधी इतका उच्च दर्जाचा अलंकार घालू शकेल का? नाही. या ठिकाणी अधिष्ठान खोटं आहे, त्यामुळं खरा दागिनाही खोटा वाटला. आणि अधिष्ठान सत्य असणारी राणी, तिने जरी खोटा दागिना घातला दासीचा, तरी तो लोक खरा म्हणतील. का? तर अधिष्ठान सत्यतया. अधिष्ठान खोटं असेल तर खरंही खोटं भासतं, आणि अधिष्ठान सत्य असेल तर खोटंही खरं वाटतं. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की भगवंताच्या अधिष्ठानावर हे विश्व आपल्याला भासतं. यत्र त्रिसर्गो अमृषा. वास्तविक हा त्रिसर्ग खोटा आहे.
पण तो भगवंताच्या स्वरूपावर, भगवंताच्या अधिष्ठानावर अमृषा म्हणजे खरा वाटतो. आणि दुसरा अर्थ आहे यत्र त्रिसर्गो मृषा, ज्या भगवंताच्या ठिकाणी हे त्रिसर्ग नाहीतच, मृषा आहेत, खोटे आहेत, हे नाहीतच, कारण तिथे ते टिकूच शकत नाहीत. आणि म्हणून पुढे त्यांनी म्हटलंय धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. जो भगवंताचं स्थान हे अलौकिक आहे, ज्या भगवंताचं ज्ञान अलौकिक आहे, ज्या भगवंतानी आपल्या अंतःकरणात प्रकाशित करण्याचं ज्ञान सामर्थ्य सर्वांच्यामध्ये दिलेलं आहे, परंतु आपल्यामध्ये ज्ञान सामर्थ्य प्रकाशाच्या या स्वरूपाचा साक्षात्कार झाला. आणि म्हणून तादात्म्य पाहून हे ज्ञान त्यांनी प्रगट केलं. या ठिकाणी ते म्हणतात की तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ते सूरयः. हा जो भगवान आहे तो हे ज्ञान प्रगट करतो. तेजोवारी यथा, या ठिकाणी ज्याप्रमाणे सूर्यकिरणावर मृगजळाचा आभास होतो, पाण्यावर काचेचा आभास होतो, त्याप्रमाणे या भगवंताच्या स्वरूपावर आम्हाला विश्व दिसतं, भासित होतं. पण हे प्रत्यक्षात भगवंताच्या स्वरूपावर हे त्रिसर्ग नाहीच आहे. हा त्रिसर्ग म्हणजे माया, ही मायेचं स्वरूप या ठिकाणी नाही. त्रिसर्ग म्हणजे त्रिगुण, सत्व रजत तम. भगवान त्याच्या पलीकडचा आहे. जे त्रि आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्रि आहे त्या त्या ठिकाणी विश्व आहे असं म्हणा. ज्या ज्या ठिकाणी त्रि आहे त्या त्या ठिकाणी मायेचं स्वरूप आहे. मग तीन गोष्टी, प्रत्येक गोष्टी असतील, त्रिपुटी ज्याला आपण म्हणतो, ह्या तीन गोष्टी खाली वर मध्ये किंवा भूत भविष्य वर्तमान, चांगलं वाईट मध्यम. आपण म्हणतो ना हा चांगला आहे का वाईट आहे, मी चांगला आहे म्हणत नाही, त्याला वाईट आहे म्हणत नाही, मी न्यूट्रल आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या तीन गोष्टी आल्याच, चांगला वाईट मध्यम, किंवा श्रेष्ठ नीच मध्यम, वर खाली मध्ये, हे सगळं त्रिसर्ग आहे. हा त्रिसर्ग हा मृषा आहे. भगवंताच्या ठिकाणी त्रिकाल नाही, काल आज उद्या नाही, त्या ठिकाणी सर्व एकच काळ आहे. जसं सूर्यावर अंधार नाही, अबघा प्रकाश प्रकाश नाही होणे जाणे नाश, ज्याप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आहेच आहे, तिथे अंधार भेटूच शकत नाही. अंधाराची सूर्याची कधी भेटच होऊ शकत नाही. तिथे जसं आपण दिवस रात्र आणि संध्याकाळ हे त्रिसर्ग आहे. हा कधी आहे, कुठे आहे, तो पृथ्वीवर आपल्याला दिसतो किंवा या विश्वामध्ये आपल्याला दिसतो. पण सूर्याच्या ठिकाणी सकाळ झाली असं कोणी म्हणेल का, रात्र झाली असं कोणी म्हणेल का? अहो, सकाळ झाली असं म्हणणारच नाही, कारण तिथं रात्रच नाही आहे. सकाळ झाली हा शब्द कधी येईल, रात्र असेल तर सकाळ, नाही तर सकाळ हा शब्दच येणार नाही. तिथे अवघा प्रकाश प्रकाश, म्हणून त्या ठिकाणी त्रिसर्ग नाही. भगवंताच्या स्वरूपावर हा त्रिसर्ग असू शकत नाही. म्हणून ते म्हणतात यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम. या ठिकाणी स्वेन धामना, भगवान स्वतःच्या शक्तीने, स्वेन स्वतःच्या, धामना शक्तीने, तो आत्मप्रकाशाने सगळं प्रकाशित करतो. या ठिकाणी प्रचोदिता येन पुरा सरस्वती, ज्याने सरस्वतीला पूर्वी प्रेरित केलं, ज्याने ज्ञानाला प्रेरित केलं, ज्याने बुद्धीला प्रेरित केलं, त्यांना प्रेरणा दिली. स्वेन धामना, म्हणून या ठिकाणी धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. या ठिकाणी सदा निरस्त कुहकम, भगवान हा अंधार नाहीसा करणार आहे. निरस्त म्हणजे नाहीसा करणे, अंधार नाहीसा करणे. कुहक म्हणजे अंधार. कुहक हा शब्द अनेक अर्थाने आहे. पाप हा या अर्थाने सुद्धा कुहक वापरतात. अर्थात पाप असो, काळोख असो, अज्ञान असो, अंधकार असो, हे नष्ट करणार आहे. भगवान हा सगळ्या प्रकारचं कुहक, सगळ्या प्रकारचं पाप, सगळ्या प्रकारचे दुरित, सगळ्या प्रकारचा अंधकार नष्ट करणार आहे.
आणि म्हणून ते म्हणतात हा सत्यम परं धीमहि. हा भगवान कसा आहे तर नवल उदयला चंडांशू मावळवितु विश्वाभासू. माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायाच्या प्रारंभीच हे नमन केलेलं आहे की नवल उदयला चंडांशू मावळवितु विश्वाभासू. हा विश्वाभास मावळवीत, विश्वाचा आभास, विश्वाचं आमच्या अंतःकरणामध्ये असलेली मायेची जी वैश्विक अशा प्रकारची अज्ञानावस्था आहे ती नष्ट करणारा भगवान आहे. नवल उदयला चंडांशू मावळवितु विश्वाभासू. माऊलींनी फार नेमका शब्द वापरला आहे, नवल उदयला चंडांशू. हा चंडांशू म्हणजे सूर्य, पण तो नवल कशामुळे? दैनंदिन जीवनातला सूर्य हा उगवतो आणि मावळतो, पण ज्ञानसूर्य एकदा उगवल्यावर निवृत्तीनाथांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. निवृत्तीनाथ कसे आहेत? निवृत्तीनाथ हे ज्ञानसूर्य आहेत आणि हा निवृत्तीनाथ रूपी ज्ञानसूर्य एकदा उगवल्यावर तो मावळत नाही. आमच्या दैनंदिन जीवनातला सूर्य उगवतो आणि मावळतो. आज उगवला, संध्याकाळी मावळला, पुन्हा उगवला. दैनंदिन जीवनातला सूर्य याला दैनंदिन उगवणे आणि मावळणे आहे. म्हणजे त्यावरती काळाचा परिणाम आहे, त्यावर काळाचा परिणाम होतोय. काळ, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, हा जो काळाचा परिणाम आहे तो काळामध्ये अडकलेला आहे. कारण तो संसारात अडकला आहे, तो या प्रपंचात अडकला आहे, तो या मायेचा एक भाग आहे. त्यामुळं सूर्य उगवतो दैनंदिन जीवनातला आणि मावळतो, पण ज्ञानसूर्य मात्र एकदा उगवला की तो मावळत नाही. म्हणून नवल उदयला चंडांशू, तो मावळवितु विश्वाभासू. मग तो काय मावळवितो म्हणे? सूर्य उगवल्यानंतर मावळतो सूर्य, पण हा सूर्य मावळत नाही, तो मावळवितो. काय मावळवितो? तर विश्वाभासू, विश्वाचा आभास, अर्थात माया. माया मावळवितो, मायेचा या ठिकाणी पसारा तो नष्ट करतो. आणि म्हणून ते म्हणतात मावळवितु विश्वाभासू. त्याप्रमाणे या ठिकाणी व्यास महर्षी देखील म्हणतात की स्वेन सदा निरस्त कुहकम. हा सगळं कुहक नष्ट करतो, सगळ्या प्रकारचे अंधार, सगळ्या प्रकारचे दुरित, सगळ्या प्रकारचे पाप, धुकं सगळं नष्ट करतो. आणि म्हणून असा हा भगवान, असा हा निर्गुण निराकार निर्विकार असणारा ब्रह्मस्वरूप असणारा भगवान, सर्व विश्वाचा मूळ, विश्वनिर्मिती आणि पालन आणि संहार करणारा असा हा सर्व शक्तीने युक्त असा परमेश्वर हा कसा आहे तर सत्यम परं धीमहि. त्या सत्य आणि पर असणाऱ्या भगवंताचं आम्ही ध्यान करतो. या ठिकाणी बहुवचन वापरलं आहे. बहुवचन कोणतं आहे? धीमहि. आम्ही सर्व ध्यान करतो. एकटा या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी मी सांगतो की वारकरी संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे सामूहिक भक्ती सांगितली आहे, ही सामूहिक भक्ती वेदकाळापासून चालत आलेली आहे. भक्ती ही एकाने करायची गोष्ट नाही आहे, केवळ एकाने करायची उपासना नाही आहे. सर्वांनी मिळून उपासना करावी, सर्वांनी मिळून भक्ती करावी. कारण भक्तीला देखील सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सर्वांनी मिळून वारी करण्याची पद्धत आहे. वारी, यात्रा ही सर्वांनी मिळून करायची. या ठिकाणी दिंडी काढायची आहे. भक्ती ही सर्वांनी मिळून करायची गोष्ट आहे. म्हणून ते म्हणतात आम्ही सर्व ध्यान करतो. नाहीतर व्यासांना म्हणता आलं असतं मी ध्यान करतो, व्यास एकटेच आहेत, पण नाही. या ठिकाणी आम्ही सामाजिक स्वरूप आहे भक्तीचं. भक्तीचं सामाजिक स्वरूप या पहिल्या श्लोकातच व्यक्त झालेलं आहे. म्हणून भागवत संप्रदाय हा मूळ वैदिक संप्रदायाशी आपल्याला जोडता येतो. वैदिक संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे सामूहिक भक्तीचं स्वरूप आहे, तिथे जसा आम्हीचा विचार आहे, जसं संत तुकाराम महाराजांच्या अभंगात सर्वत्र आम्हीची भाषा तुम्हाला दिसते, तिथं मी शब्द कुठेच नाही आहे. सगळीकडे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे, किंवा या ठिकाणी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. इथे आम्ही शब्द आहे. सगळीकडे कुठेही पहा संत तुकाराम महाराजांच्या काव्यात आम्ही. कशामुळे?
तर ते सामूहिकतेशी एकरूप झालेले आहेत, समाजाशी एकरूप झालेले आहेत, समाजाचा स्वर ते आपल्या शब्दामधून व्यक्त करतात. तसा व्यास महर्षींनी समाजाचा स्वर आपल्या शब्दातून व्यक्त केला आहे. हजारो माणसांच्या सोबत त्यांचं नातं जोडलेलं आपल्याला दिसतं. एका मनाशी एका मनाचं नातं नाही आहे, तर हजारो संगे हे नातं जोडलेलं आहे. त्यामुळे ही जी उईची भाषा आहे, आम्ही ही सर्वांनी मिळून करायची आहे. भगवत भक्ती ही सर्वांनी मिळून, प्रार्थना सर्वांनी मिळून कशामुळे? अहो, एक दिवा हा लावला तरी प्रकाश देईलच, पण सगळ्यांनी जर दिवे लावले तर हजारो दिव्यांचा प्रकाश आपल्याला उजळून टाकेल. म्हणून एक दिवा देखील प्रकाश देतोच, पण हजारो दिव्यांचा प्रकाश असेल तर सर्वत्र प्रकाशित जीवन होईल. या दृष्टीने एक व्यक्ती भक्ती करेल, त्याची भक्ती मिणमिणत्या वातीसारखी असेल, परंतु सगळ्यांनी मिळून सामूहिक भक्ती केली तर ही भक्ती सर्व जगामध्ये प्रकाश निर्माण करेल. म्हणून इथे आम्हीची भाषा अर्थात बहुवचन वापरलेलं आहे. सत्यम परं धीमहि. आपल्याला गायत्री मंत्रामध्ये देखील धीमहि असा अनेक वचनी शब्द दिसतो, बहुवचन आपल्याला दिसतं. कारण वेदामध्ये कुठेच मीची भाषा नाही आहे, वेद सगळा आम्हीच्या भाषेत बोलतोय. म्हणून या ठिकाणी व्यास महर्षींनी देखील समाजाच्या मनाशी आपल्या मनाचं एकरूपित्वीकरण करून समाजाचा मन आपल्या शब्दातून व्यक्त केलं. म्हणजे व्यास महर्षी या ठिकाणी समाज मनाची भाषा बोलतायत असं मी म्हणेन. आणि म्हणून त्या ठिकाणी धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परं धीमहि असा हा सत्य कायम टिकणारा, कधीच खोटा न होणारा सत्य कशामुळे म्हटलंय? सत्य यामुळे म्हटलंय की या सत्यावर कुठल्याही त्रिकालाबाधित सत्य असा शब्द या ठिकाणी, जे सत्य कालही सत्य होतं, आजही आहे आणि उद्याही आहे, ज्याला त्रिकालाबाधित असं म्हणतात. सनातन हा शब्द यासाठी आपण वापरू. सन म्हणजे असणे, सनातन म्हणजे कायमस्वरूपी असणे. जो आहेच आहे तो कालही होता, जो आजही आहे, जो उद्याही राहील. आपण मात्र काल नव्हतो. काल म्हणजे समजा 100 वर्षापूर्वी असं म्हणा. आज आपण आहोत, उद्या आपण राहू का हो काय सांगता येते. म्हणून आपलं जीवन हे क्षणिक आहे. आपण क्षणिक जीवनात फक्त वर्तमान काळात जगतो, पण भगवान हे भूत भविष्य आणि वर्तमान याच्या पलीकडचे. म्हणून ते कालत्रयातीतः, देहत्रयातीतः, अवस्थात्रयातीतः सगळ्या प्रकारच्या त्रय गोष्टीपासून अतीत आहेत. 3 गोष्टी सांसारिक असतात, 3 गोष्टी मायेच्या आहेत, आणि चौथी जी गोष्ट आहे, तिसऱ्या गोष्टीच्या पलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा मायेच्या पलीकडे आपण जातो. म्हणून त्रयातीत. म्हणून अत्री शब्दसुद्धा 3च्या पलीकडे जाणारा. अत्री महर्षीपासूनच दत्ताचा जन्म झाला. ते अत्री आहेत, म्हणजे संसाराच्या पलीकडे गेलेले आहेत, ते प्रपंचाच्या पलीकडे गेलेले आहेत, ते मायेच्या पलीकडे गेलेले आहेत. म्हणून अत्री आहेत, त्रीच्या पलीकडे. आपण मात्र सत्री आहोत, म्हणजे त्रीच्या सह आहोत. असो, याप्रमाणे सत्यम परं धीमहि असा हा सत्य आणि पर. सत्य म्हणजे कायमस्वरूपी टिकलेला असलेला, जो कधीच असत्य नाही. आणि पर म्हणजे परमात्म तत्व जे आहे, जे पर आहे. पर म्हणजे सर्वांच्या पलीकडे आहे. तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, आपली बुद्धी पोहोचू शकत नाही, आपलं ज्ञान पोहोचू शकत नाही. म्हणून पर आहे. असा हा सत्य आणि पर असणारा भगवान, त्याला आम्ही सर्व नमस्कार करतो असं या ठिकाणी पहिल्या श्लोकात म्हटलेलं आहे. म्हणून जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा. जो आपल्या स्वतःच्या तेजाने सर्व प्रकाशित करतो. या ठिकाणी सर्व प्रकाशित करतो, सर्व प्रकारचे अंधार, दुरित, पाप नष्ट करतो. ते नष्ट करतो म्हणजे त्याला करण्यासाठी काही परिश्रम घ्यावे लागतात असं नाही. तो उगवल्याबरोबर आपोआपच हे नष्ट होतात. जसा सूर्य उगवल्यावर अंधार राहतच नाही, सूर्याला काही वेगळे कष्ट करावे लागत नाहीत अंधार नष्ट करण्यासाठी. सूर्य उगवला की जसा अंधार नाहीसा होतो, काळोख नाहीसा होतो, त्याप्रमाणे या ठिकाणी हा ज्ञान
रूपी प्रकाश प्रगट झाला. भगवंतांनी तो प्रकाशित केला, प्रगट केला की सगळ्या प्रकारचे कुहक नष्ट होतात. ते सहजच नष्ट होतात. ज्याप्रमाणे त्या रामदास स्वामींनी एका ठिकाणी म्हटलंय की ज्याप्रमाणे एखादा मोठा वीर हा आल्याबरोबर, एखादा महावीर आल्याबरोबर जैसे ज्याप्रमाणे जे सैन्य असतं बाकीचं ते जसं 12 वाटा पळतं, देखता चपाटे जे मोठमोठे जे शूरवीर महावीर आहेत ते आले म्हटल्याबरोबर जसे सगळे बाजारबुणगे पळायला लागतात, घाबरगुंडी होते त्यांची, त्याप्रमाणे या ठिकाणी सूर्य उगवल्याबरोबर अंधार नष्ट होतो, ज्ञान उगवल्याबरोबर अज्ञान नष्ट होतं. म्हणून त्या ठिकाणी सत्यम परं धीमहि, त्या धीमहि आम्ही त्यांचं ध्यान करतो. ध्यान विषय कोणता असावा? ध्यान विषय तो आहे की जो सत्य आहे. म्हणून ध्यान कोणाचं करावं? ध्यान सत्याचं करावं. ध्यान कोणाचं करावं? ध्यान कायम स्वरूपाचं करावं. ध्यान त्याचं करावं की जो कधीच नष्ट होणार नाही. म्हणून ध्यानाचा विषय तो असावा. भगवान हा ध्यानाचा विषय, माया हा ध्यानाचा विषय नाही, जीव हा ध्यानाचा विषय नाही. कारण माया जड आहे आणि जीव अज्ञानी आहे. त्यामुळं भगवान स्वतः ज्ञानयुक्त आणि चैतन्ययुक्त आहे. त्या चैतन्ययुक्त असणाऱ्या परमेश्वराचं आम्ही सर्व ध्यान करतो असं व्यास महर्षी म्हणतात. आता या ठिकाणी दुसऱ्या श्लोकाकडे आपण वळू. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय, धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम श्रीमद्भागवते महामुनिकृते किम्मा परैरीश्वर सद्यो हृद्य वरुद्ध तेत्र कृतिभे शुश्रूषिभिस्तत्क्षणात् धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम. या ठिकाणी भागवतामध्ये आता या भागवत ग्रंथाचं मंगलाचरण झाल्यानंतर या ग्रंथात काय आहे, या ग्रंथात कोणता विषय सांगितलेला आहे, हा ग्रंथ कुणी केला, त्याची क्षमता काय, त्याची शक्ती काय, त्याचं सामर्थ्य काय, याचं विवरण या श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि या विषयाने भागवतातील विषयाने काय होतं हेही सांगितलंय, एका श्लोकात सांगितलंय. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम. या भागवतामध्ये धर्म सांगितलेला आहे. धर्म सांगणारा हा ग्रंथ आहे. पण हा धर्म कोणता आहे? इथं कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, पारशी, ईसाई याचा उल्लेख नाही आहे. मग धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे जो समाजाची धारणा करतो तो धर्म. धारणा धर्ममित्याहुर धर्मेण विधृता प्रजा. धर्माने प्रजेचं धारण होतं, धर्माने समाजाचं धारण होतं. यस्यात धारण संयुक्त सधर्म इति निश्चय. आणि म्हणून समाजाचा संधारणा करणारा तो धर्म आहे. धर्माने समाजाची धारणा होते, धर्माने समाज स्थिर होतो. समाजाचा आधार म्हणजे धर्म आहे. जसं बेसमेंट असतं, आपल्या घराला जसं बेसमेंट असेल तर घर टिकतं, त्याप्रमाणे धर्म हा बेसमेंट आहे. बेसमेंट पाया आहे. तो पाया जर कच्चा असेल तर इमारत टिकत नसते. समाजाची इमारत ही जर पक्की ठेवायची असेल तर धर्म हा देखील त्याचा पायाभूत अशा स्वरूपाचा पक्का पाहिजे. तो धर्म कोणता आहे? ते म्हणतात धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम. हा परमधर्म आहे. या ठिकाणी परमधर्म शब्द वापरून त्याने बाकीच्या धर्मांचा म्हणजे इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा निषेध केलेला आहे. उदाहरणार्थ अनेक धर्म आहेत, अनेक प्रकार आहेत, वेगवेगळे आपण यज्ञ आहेत, याग आहेत, उपासना आहेत, कर्मकांड आहेत. ते म्हणतात या सगळ्यांना मर्यादा आहे. यज्ञ याग जरी म्हटले तरीसुद्धा त्यातून अनुश्रविक कर्मणाम, त्यातून काही दोष आपल्याला घडतात. यज्ञातून काही दोष घडतात, काही पशुहत्येचे दोष घडतात. काही वेळेला आपण यज्ञाच्या निमित्ताने स्वतःच्या पैशाचा अवडंबर करतो, म्हणजे पुन्हा एकदा स्वतःचं स्तोम माजवतो, मोठेपणा माजवतो. यज्ञ करणारा माणूस किंवा त्याकडे येणारा पैसा याचा लोभ माणसाला होऊ शकतो. आणि म्हणून यज्ञ कर्म हे अनेकदा आपल्या मनामध्ये दोष निर्माण करणार आहे. आणि यज्ञाने काय होईल? फार तर स्वर्ग कामो यजेत. वेदाने सांगितलंय
यज्ञ कशासाठी करायचा आहे? तर स्वर्ग काम प्राप्त होण्यासाठी, स्वर्ग प्राप्त होण्यासाठी, स्वर्गातील सुख संपत्ती, सुख समृद्धी मिळण्यासाठी यज्ञ करावा. यज्ञ 16व्या अध्यायामध्ये त्यांनी स्वर्ग कसा क्षणिक आहे, क्षणिक सुखाचा आहे हे सांगितलं आहे. आणि हे सांगताना माऊलीने त्याचं वर्णन फार सुंदर शब्दात केलेलं आहे की ज्याप्रमाणे का वेश्येचा कबडा भोग, या ठिकाणी का भाडीचा कबडा किंवा वेश्येचा दोन्ही शब्द वापरले. का भाडीचा कबडा वेचे, मग दारही ते चेंपू नये तियेचे. ऐसे लाजीरवाणे दीक्षिताचे काही सांगो. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य, एखादा माणूस हा वेश्येच्या नादी लागतो आणि वेश्या देखील त्याला आपल्या घरी येऊ देते, पण कुठपर्यंत येऊ देते? माऊलीने शब्द वापरलाय, भाडीचा कवडा वेचे. जोपर्यंत त्याच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत त्याला ती या बसा म्हणते. जोवरी पैसा तोवरी बैसा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत या बसा सत्कार आदर हे करते. आणि एकदा पैसा संपला की ती म्हणते नाही, उद्यापासून माझ्याकडे येऊ नका. का? पैसा संपलाय, मग माझं काम संपलं. पैशापुरतं माझं काम होतं, मला तुमच्याशी घेणं देणं नाही. तुमचा पैसा मला पाहिजे होता. का भाडीचा कवडा वेचे, मग दारही चिंपू नये तयेचे. ऐसे लाजीरवाणी दीक्षिताचे काही सांगो. त्याप्रमाणे यज्ञ करणारी माणसं केवळ स्वर्गाच्या इच्छेसाठी यज्ञ करतात, पण स्वर्गामधले सुखसुद्धा क्षीण पुण्ये मर्त्यलोकम विशंती. क्षीण पुण्य झाल्याबरोबर त्याला खाली गडगडत यावं लागतं पृथ्वीवर. स्वर्गातले सुख कुठपर्यंत आहे? तुमचं पुण्य असेपर्यंत आहे. जशी वेश्या फक्त पैसा असेपर्यंत तुम्हाला या बसा करते, त्याप्रमाणे तुमच्याजवळचं पुण्यलेश असेपर्यंतच स्वर्गात तुम्हाला बसण्याला जागा आहे. स्वर्गात सगळा आनंद आहे, अप्सरा आहेत, अमृत आहे, मोठा आनंद आहे, नृत्य आहे, नाट्य आहे, संगीत आहे, सगळ्या लोकांचा सहवास आहे. पण कुठपर्यंत? तुमचं पुण्य असेपर्यंत. पुण्य संपल्याबरोबर स्वर्गातून आपली हकालपट्टी होते आणि पुन्हा आपल्याला पृथ्वीवर यावं लागतं. भोगभूमी आहे स्वर्ग, म्हणून भोग आपल्या पुण्याच्या अंशाने संपल्याबरोबर आपल्याला खाली यावं लागतं. म्हणून ते म्हणतात की स्वर्ग कामो यजेत. म्हणून बाकीचे धर्म हे क्षणिक आहेत. बाकीचे धर्म हे आम्हाला, मग यज्ञयागादी धर्मसुद्धा आम्हाला केवळ काही क्षणापुरता आनंद देणारे, भोगापुरता आनंद देणारे, परम आनंद देणारे नाहीत. सांगायचा मुद्दा हा आहे. इथे परमधर्म शब्द का वापरलाय त्यावर विवेचन चालू आहे की धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो, हा परमधर्म आहे. बाकीचे धर्म हे परमधर्म नाही आहेत. मग ते केवळ स्वर्गप्राप्तीपुरते आहेत, काही पुण्यप्राप्तीपुरते आहेत, काही तात्पुरत्या ज्ञानापुरते आहेत. पण परमधर्म कोणता आहे? ते म्हणतात परमधर्म तो आहे भक्ती. हा परमधर्म आहे. भक्ती प्राप्त करून घेणे हा परमधर्म आहे. स्वर्ग कामापुरता यज्ञयागाचा उपयोग असेल, पण यज्ञ याग अनुष्ठान हे केवळ काम्य कर्म आहे. पण खऱ्या अर्थाने भक्ती निर्मत्सर, कोणाचाही मत्सर नाही, कोणाचाही द्वेष नाही, असा हा धर्म आहे की जो कोणाचा द्वेष करत नाही. निर्मत्सराणाम सताम. सताम म्हणजे जो संतांचा धर्म आहे. संतांचा धर्म कोणता असतो? साधूंचा धर्म हा कोणाचा मत्सर करण्याचा कधीच नसतो. धर्माने कधीच कोणाचा मत्सर केला नाही, धर्माने कधीच विरोध केला नाही. म्हणून धर्म हा विरोधासाठी नाही आहे, धर्म हा मत्सरासाठी नाही, धर्म हा युद्धासाठी नाही, धर्म हा संघर्षासाठी नसतो. तो केवळ काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे नष्ट करणार आहे. आणि त्यामुळे निर्मत्सराणाम सताम हा धर्म सत म्हणजे संतांचा धर्म आहे. संतांचा धर्म हा सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे, तो मैत्री निर्माण करणार आहे. म्हणून भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे हा खरा धर्म आहे. सगळ्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, सगळ्या भूतांच्यामध्ये आपुलकी आत्मीयता आत्मोपम्य भावना निर्माण झाली पाहिजे, हा खरा धर्म आहे.
आणि म्हणून ते म्हणतात धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो. हा धर्म असा आहे की जो कितव म्हणजे फसवणूक, कितव म्हणजे काहीतरी आपल्याला एक दाखवायचं आणि एक करायचं, त्याला म्हणतात कैतव. कपट, कैतव म्हणजे कपट, कपटाने तुमच्यावरती काहीतरी जादूटोणा करणे, तुमच्यावरती काहीतरी मॅस्मरिझम करणे असा हा धर्म नाही आहे. तुमच्यावर कुठल्या तरी प्रकारचं गारुड करणे असा हा धर्म नाही आहे. दृष्टीभ्रम करणे, दिग्बंध करणे असा हा धर्म नाही आहे. हा धर्म कसा आहे तर तो मुक्त आहे, तो सर्वांनी आचरणात आणण्यासारखा आहे. तो कोणाचाही द्वेष करायला सांगत नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जे जे भेटे भूत, सर्वांच्यामध्ये आत्मौपम्य भावना निर्माण करणारा हा धर्म असल्यामुळं कैतव, त्याच्यामध्ये कपट नाही आहे, निष्कपट असा हा धर्म आहे. कपट म्हणजे अंतःकरणात एक आणि बाहेर एक, जे बाहेर बोलायचे एक आणि असायचे एक, त्याला म्हणतात कपट. आमच्या अनेक व्यवहारामध्ये कपटीपणा असतो. बोलण्यात एक आणि वागण्यात एक, बोलायचे एक आणि करायचे एक. आपण म्हणतो ना की तोंडामध्ये अगदी साखर आहे, गोड बोलतो, यत् तदग्रे अमृतमेव परिणामे विषोपमम. दिसायला गोड दिसतं परंतु परिणाम विषोपमम. किंवा नुसतं मधुमधुरातव गिरा, बोलण्यामध्ये फक्त गोडवा परंतु हृदय असतो हलाहलम. हृदयामध्ये मात्र हलाहल, तोंडात गोड आणि हृदयात मात्र कालकूट, असा हा धर्म नाही आहे. म्हणजे हा धर्म दोन्ही बाजूनी, अंतःकरण, अंतरंग आणि बहिरंग या दृष्टीने सुंदर आहे. अंतरंगातही तो गोड आहे आणि बहिरंगातही गोड आहे. अंतरंगातही स्वच्छ आहे आणि बहिरंगातही शुद्ध आहे. अंतरंगातही सत्य आहे आणि बहिरंगातही वृत्त आहे. सर्वत्र एकच आहे, आत एक आणि बाहेर एक असं नाटक या ठिकाणी नाही. म्हणून ते म्हणतात हा धर्म कसा आहे, धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम. हा निर्मत्सर लोकांचा धर्म आहे. हा कुठेही हातच राखून सांगणारा नाही. सर्व प्रकारच्या यथायोग्य कृती धर्माने आपल्याला या ठिकाणी प्रगट झाल्या पाहिजे. आमच्या जीवनामध्ये धर्म असा पाहिजे की ज्या धर्माने आम्हाला शांती मिळाली पाहिजे. धर्म असा पाहिजे की ज्या धर्माने मत्सर नष्ट झाला पाहिजे, द्वेष नष्ट झाला पाहिजे, आमच्या मनामध्ये चिडचिडेपणा नष्ट झाला पाहिजे. परमधर्म, श्रेष्ठ धर्म अर्थात केवळ संतांनी आचरलेला निर्मत्सर अशा प्रकारचा हा धर्म. ईश्वराराधन करताना, ईश्वराची उपासना करताना आमच्या अंतःकरणात प्रेम निर्माण झालं पाहिजे, असा हा प्रेम धर्म आहे. म्हणून भक्ती हा प्रेम धर्म आहे. हा धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. हा धर्म कसा आहे, या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या तापत्रयांना नष्ट करणार आहे. तापत्रय म्हणजे 3 प्रकारच्या ताप, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. हे 3 ताप आहेत. माणसाच्या जीवनामध्ये माणूस त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. या 3 तापांनी माणूस मोठा त्रस्त होतो, शारीरिक दुःखाने त्रस्त होतो. सगळीकडे पहा, केवळ करोनाचा आपल्याला फैलाव झालेला दिसतो. हे शारीरिक दुःख जागतिक स्वरूपामध्ये आज आपल्याला दिसतंय. हे शारीरिक दुःख, दैहिक दुःख, हे रोगराई, या सगळ्या गोष्टी आपल्याला केवळ अधर्माचरणामुळे प्रगट झालेल्या दिसतात. परंतु मूळ धर्म जर आपण आचरणात आणला, सत्य धर्म जर आचरणात आणला, तर सत्य धर्म हाच सनातन धर्म आहे. तो कायमस्वरूपी असलेला धर्म आहे. सत्य धर्म सनातन असा हा सत्य धर्म. खरं आमच्या जीवनामध्ये आज खोटेपणा खूप वाढला, लबाडी वाढली आणि त्यामुळे सर्व जग लबाड झालं, सगळं जग खोटं झालं. पण त्याचा परिणाम, अधर्माचा परिणाम रोगराई वाढण्यामध्ये झाला. म्हणून ते म्हणतात की अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. या शारीरिक म्हणजे आध्यात्मिक, अधिभौतिक हे भौतिक आहे. अधिभौतिक म्हणजे या सगळ्या भौतिक गोष्टी. हा जो करोना आहे तो अधिभौतिक म्हणून आपण म्हणू शकतो, कारण सर्व जागतिक पातळीवर ही व्याधी आहे. सगळं विश्व या व्याधीने त्रस्त झालेलं आहे. म्हणून ही अधिभौतिक अशा स्वरूपाची आपत्ती आहे.
आणि आध्यात्मिक म्हणजे केवळ स्वतःच्या शरीरापुरती, आणि अधिदैविक म्हणजे आमच्या स्वतःच्या दैवाने प्राप्त झालेली. म्हणून अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा 3 तापांनी माणूस त्रस्त आहे. या 3 तापांच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला तापत्रयोन्मूलनम, या तापत्रयाचं उन्मूलन करायचं असेल, हा तापत्रयच नष्ट करायचा असेल. अहो, जर बीजच नष्ट केलं तर झाड कसं वाढेल? मूळच नष्ट केलं तर झाड कसं वाढेल? आपल्याला निर्मूलन करायचं आहे, उन्मूलन करायचं आहे. या दुःखाचं मूळ नष्ट करायचं आहे, समूळ दुःख नष्ट करायचं आहे, म्हणजे दुःखाचं झाड वाढणारच नाही. म्हणून यासाठी या भागवत ग्रंथामध्ये असा धर्म सांगितला आहे की जो धर्म या दुःखाचं परिपूर्णपणे उन्मूलन करील, हा दुःख नष्ट करील. आणि म्हणून वेद्यम, जाणण्यासारखं काय? या ठिकाणी वेद्य म्हणजे जाणण्यासारखं. वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम, वास्तव भगवंत हाच वास्तव आहे. वास्तव म्हणजे केवळ वस्तू रूप. परवाच आपण बघितलं की वस्तू म्हणजे सांसारिक वस्तू नाही, वस्तू म्हणजे ईश्वर. ईश्वरच केवळ जाणण्यासारखा आहे, बाकीचे पदार्थ जाणण्यासारखे नाहीत, कारण ते जाणून काही उपयोग नाही. भगवान हाच एक असा आहे की जो आम्ही जाणला पाहिजे, ज्याचं ज्ञान आम्ही करून घेतलं पाहिजे. बाहेरच्या वस्तूचं ज्ञान करून घेऊन आपल्याला फायदा नाही. आपण स्वतःला एकदा जाणलं पाहिजे. आपण ज्याच्या जीवावर बोलतो, ज्याच्या जीवावर चालतो, ज्याच्या जीवावर व्यवहार करतो, तो कोण हे जाणलं पाहिजे. आणि म्हणून आमचा अंतःकरणामध्ये असलेला जो भगवान आहे, अंतरंगामध्ये असलेला जो भगवान आहे, जो विश्वात्मक व्यापक असणारा भगवान आहे, तो जाणला पाहिजे. म्हणून आपण वेद्य काय आहे? वेद्य म्हणजे जाणण्यासारखं. कोहम या शब्दापासून आपण सुरुवात जर केली, कोहम मी कोण आहे, हा खरा प्रश्न आहे. मी कोण आहे? मी म्हणजे शरीर, मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे कोण आहे? हा प्रश्न या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तर आपल्याला दिसेल की मी नाही, मी केवळ शरीर नाही. जेव्हा शंकराचार्यांनी हस्तामलकाला विचारलं, कोण आहेस तू, तुझं नाव काय? बालपणापासून तो बोलतच नव्हता म्हणे. तो बरेच वय झालं, 10-12 वर्षाचं वय झालं तरी बोलतच नव्हता. त्याच्या आईवडिलांनी जेव्हा शंकराचार्य एकदा आले तेव्हा त्यांच्या पायी समर्पित केलं आणि सांगितलं की हे पहा, माझा हा मुलगा काहीच बोलत नाही, तेव्हा हा मी तुमच्या चरणी समर्पित करतो. तेव्हा त्याने विचारलं, का रे, तू कोण आहेस, तुझं नाव काय, तू कुठून आलास? त्यांनी सांगितलं की मी ब्राह्मण नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी क्षत्रिय नाही, मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणीच नाही, मी देह नाही, मी कोण आहे? तर शिवोहम शिवोहम, मी शिव आहे. याप्रमाणे त्यांनी उत्तर दिलं. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण असं होतं की एकदा यांचा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा हे गंगेवर स्नान करण्यासाठी गेले आणि एका श्रेष्ठ दर्जाच्या महात्म्याला त्या ठिकाणी सांगितलं, माझ्या मुलाकडे लक्ष द्यावं, हा लहान मुलगा आहे, 2-3 वर्षाचा आहे, तो खेळतोय, मी तोपर्यंत स्नान करून येतो. आम्ही दोघं हे गेले स्नानाला आणि स्नानाहून येईपर्यंत, आता हे तर मुनीच होते, महात्मेच होते, यांनी डोळे झाकले, यांना समाधी लागली आणि यांना कळलंच नाही की हा लहान मुलगा माझ्यावर स्वाधीन केला आहे. तो लहान मुलगा जात 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 त्या तटाकावर गेला नदीच्या आणि नदीमध्ये बुडाला. हे आईवडील आले आणि महात्म्याला म्हणले, का हो, तुमच्याकडे हा मुलगा दिला होता, कुठे आहे तो मुलगा? आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा कुठे आहे, तर तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला, गतप्राण झाला. हे पाहिल्याबरोबर त्या महात्म्यांनाही वाईट वाटलं आणि त्यांनी आपला स्वतःचा आत्मा त्या लहान मुलाच्या शरीरात प्रविष्ट केला आणि तो मुलगा जिवंत झाला. हाच तो मुलगा या ठिकाणी, तोच पुढे शंकराचार्यांचा पट्ट शिष्य बनला. तो 12 वर्ष बोलला नाही, कारण तो मुळातच ज्ञानी होता. बोलायचं काय, तो ज्ञानीच होता. आणि मग त्यांनी सांगितलं, नाहम मनुष्यो न च देव यक्षौ, मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी यक्ष नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी शूद्र नाही, मग मी शिवोहम शिवोहम, मी शिव आहे. याप्रमाणे असो, याप्रमाणे पुढे शंकराचार्यांचा पट्ट शिष्य म्हणून तो बनला.
अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य असं की या अहमचा शोध आपण घेतला पाहिजे. सोहम कोहम याचा शोध घेत 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 हजारो आयुष्य संपत जातात तरी कोहमचा शोधच लागत नाही. आणि जेव्हा लागतो तेव्हा आपण मुक्त झालेला असतो, कारण आपण सोहम तो मी आहे हे आपल्याला कळतं. पण हे शब्दानं नव्हे, तात्पर्याने कळलं पाहिजे, प्रत्ययाने कळलं पाहिजे, तरच तो खऱ्या अर्थाने ज्ञानी होतो. म्हणून ते म्हणतात वास्तव मात्र वस्तू शिवदम तापत्रयोन्मूलनम. ही वस्तू काय आहे ती कळली पाहिजे, जी शिवद आहे, जी कल्याणकारक आहे. तेव्हा या भागवत ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे या विषयाची सूचना या ठिकाणी केलेली आहे. आता पुढे उद्याच्या चिंतनामध्ये हे भागवत कुणी केलं आणि या भागवत चिंतनाने काय होतं या संबंधीचे जे विवेचन करतील आणि आणखी पुढचं विवेचन जे करतील भागवत ग्रंथाच्या अलौकिकत्वाचं त्याची चिंतन आपण उद्याच्या आपल्या चिंतनामध्ये करू. तोपर्यंत पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.